कहाणी ज्ञानेश्वरी जयंतीची. भाद्रपद वद्य षष्ठी. भाद्रपद वद्य षष्ठी ही तिथी श्री ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरी करण्यात येते. अर्थात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी हा ग्रंथ या दिवशी लिहून पूर्ण केला असा काहींचा समज झाला असेल, परंतु ते खरे नाही. संत ज्ञानेश्वरांनी इसवी सन 1290मध्ये ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने भगवद्गीतेवर मराठीत भाष्य केले. माऊलींनी ग्रंथ सांगितला व सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतला. ग्रंथलेखन गोदावरी तटी नेवासे क्षेत्री झाले. ग्रंथ निर्मितीची ही माहिती, लेखक, ठिकाण, साल, तत्कालीन राजा यांनी नोंद ग्रंथाच्या शेवटी माऊलींनी केली आहे, पण यात तिथीचा उल्लेख नाही. मग भाद्रपद वद्य षष्ठी ही तिथी कोठून आली? त्याची कथा अत्यंत रंजक आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी इसवी सन 1296 साली समाधी घेतली. त्यानंतर पुढे इतर संतांनी सुद्धा समाधी घेतल्या. त्या काळातील सर्वात शेवटची समाधी नामदेवरायांनी इसवी सन 1350मध्ये घेतली. त्यानंतर अनेक वारकरी संत होऊन गेले. पुढे इसवी सन 1533मध्ये संत एकनाथांचा जन्म झाला. ज्ञानेश्वरांपासून नाथांपर्यंत 200 वर्षांचा काळ गेला. या काळात ज्ञानेश्वरीमध्ये अनेक पाठभेद निर्माण झाले होते. ते का झाले तर पूर्वी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती असत. एका प्रतीवरून अनेक प्रती तयार होत. यांना नकला असे म्हणत. ज्ञानेश्वरीच्या अशा नकला होत असताना प्रती तयार करणाऱ्या लेखकांकडून काही शब्द चुकत. क्वचित ठिकाणी एखादा शब्द अथवा पूर्ण ओवी गाळली जाई. यातूनच पाठभेद निर्माण होत आणि असे चुकीचे लिखाण असलेली ज्ञानेश्वरी तयार होई. अशा अनेक चुकीच्या प्रती तयार झाल्या होत्या. पुढे काय झाले? झाले असे की एकदा संत ज्ञानेश्वर महाराजांनी संत एकनाथ महाराजांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला व सांगितले की समाधी स्थानात माझ्या गळ्याभोवती आजान वृक्षाच्या मुळीने विळखा घातलेला आहे आणि माझा गळा आवळत गेला आहे. तो तुम्ही आळंदीला येऊन मोकळा करा असे सांगून बोलावून घेतले. नाथ महाराज आळंदीला आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की माऊलींची समाधी सापडत नाहीये. परिसरात चौकशी केली तर असे कोणते स्थान येथे असल्याचे खात्रीलायक माहिती कोणालाच नसल्याचे कळाले. आपल्याबरोबर आलेल्या भक्तमंडळींना इंद्रायणी नदीच्या तीरावर थांबायला सांगून नाथ महाराज तेथील जंगल सदृश्य परिसरात गेले. माऊलींच्या समाधीचा परिसर काट्याकुट्यांनी व्यापला होता. त्याच परिसरात असलेल्या अनेक समाध्या, मग यातील नेमकी माऊलींची समाधी कोणती हा प्रश्न पडला. मग एका स्थानावर बसून नाथ महाराजांनी माऊलींचे ध्यान लावले. हे स्थान म्हणजे हल्ली माऊलींच्या समाधी मंदिरात असलेला शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पार होय. ध्यानामध्ये असलेल्या नाथांना ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीच्या आत येण्याचा मार्ग दाखवला. त्याप्रमाणे नाथ महाराज नंदीखालील द्वारातून आत गेले. तेथे ज्ञानेश्वर महाराजांचे ते दिव्य अलौकिक स्वरूप पाहून नाथ हरखून गेले. भेटीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की श्री ज्ञानेश्वरीमध्ये समाविष्ट झालेल्या हेतुपुरस्सर टाकल्या गेलेल्या आगंतुक ओव्यांनी चुकांनी व्यथित झाले आहेत. त्यात योग्य ती सुधारणा करण्यासाठी अधिकार संपन्न व्यक्तीची आवश्यकता होती व ती नाथ महाराजांच्या रूपाने पूर्ण होणार होती. त्यामुळे आजान वृक्षाच्या मुळीचे निमित्त करून माऊलींनी नाथ महाराजांना बोलावून घेतले होते. या 2 महात्म्यांचा श्री ज्ञानेश्वरी संदर्भाने समाधीत तब्बल 3 दिवस संवाद चालला. 3 दिवस झाले तरी नाथ महाराज वापस न आल्याने बरोबर आलेल्या भाविकांच्या मनात घालमेल होऊ लागली. भक्तांचे हाल होऊ नयेत यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वाण्याचे रूप घेतले व नाथ महाराजांनी तुमची शिधा पाण्याची व्यवस्था लावण्याचे सांगितले असल्याचे त्यांना सांगितले. समाधी स्थानातून बाहेर आल्यावर सर्व भाविकांना माऊलींच्या समाधीचे दर्शन घडावे या हेतूने नाथ सर्वांना त्या स्थानी घेऊन आले व सर्वांना माऊलींचे दर्शन घडविले. समाधीचा शोध लावल्यानंतर समाधीचा जीर्णोद्धार केला. मूळ गाभारा बांधला. मंदिर परिसर सुशोभित केला.
नित्यपूजेची व्यवस्था लावली व आळंदीची कार्तिकी यात्रा पुन्हा सुरू केली. यानंतर लगेच एकनाथ महाराजांनी श्री क्षेत्र पैठण येथे श्री ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करण्याचे काम हाती घेतले व वर्षभरातच त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. त्याची पूर्णता ज्या दिवशी झाली तो दिवस म्हणजे भाद्रपद वद्य षष्ठी इसवी सन 1584. याच तिथीस या ग्रंथाची शुद्ध प्रत तयार झाली आणि तोच दिवस श्री ज्ञानेश्वरी जयंती म्हणून वारकरी संप्रदायात साजरा करण्यात येतो. पुढील काही काळात नाथ महाराजांनी महाराष्ट्र आणि बाहेरीलही श्री ज्ञानेश्वरीच्या शेकडो प्रती जमा करून शुद्ध प्रती तयार केल्या व शुद्ध प्रती परत पोचत्या केल्या. आज ज्या श्री ज्ञानेश्वरीचे आपण पारायण करतो ती श्रीनाथ महाराजांनी शुद्ध केलेली आहे. श्री एकनाथ महाराजांनी ग्रंथाच्या शेवटी 4 ओव्या लिहून ठेवल्या आहेत. त्या अशा: शके 1576 तारनाम संवत्सरी एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. ग्रंथपूर्वीचं अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधुनिया एवंविध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठानी गोदातटी लेखन कामासाठी संपूर्ण जाहली. ही आहे श्री ज्ञानेश्वरी जयंतीची कथा. ही अनमोल माहिती इतरांपर्यंतही पोहोचवा.